अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, मी विजया आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण सातारा जिल्ह्यातील विखळे, वाठार, जोगमठ हे जागृत गुरुदेव दत्त मंदिर पाहणार आहोत. हे मंदिर वाठार स्टेशन पासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि विखळे गावाच्या शेजारीच. श्री गुरुदेव दत्त यांचे असे हे पवित्र स्थान आहे. माझे सासरे कैलासवासी श्री रघुनाथ शंकर तुपे यांच्याकडून मिळालेला मला हा गुरूंचा वारसा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. आपले आराध्य दैवत श्री गणेशाला नमन करून आपण सुरुवात करूया. मंदिराच्या पायऱ्या चढतानाच डाव्या बाजूला संगमरवरीमधील हे आपले गणपती बाप्पा. मंदिराच्या आतमध्ये दोन्ही बाजूला भिंतीवर सुंदर असे नवनाथ यांचे दर्शन होते. श्री गोरक्षनाथ, श्री जालंधरनाथ, श्री चरपटीनाथ, श्री रेवणनाथ, श्री भरतरीनाथ, श्री अडवंगनाथ, श्री कानिफनाथ, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गहिनीनाथ असे हे श्री नवनाथांचे दर्शन घेताना मन अगदी भरून येते. त्याचबरोबर आपले श्री शिव समर्थ, श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त यांचे देखील दर्शन होते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये परमहंस श्री महेशबन बाबा यांच्या समाधीचे देखील दर्शन घडते. मंदिराच्या आवारातच श्री गुरुवर्य लक्ष्मणगिरी बाबा, श्री सद्गुरू बाबूगिरी महाराज, श्री गुरुवर्य हरिगिरी महाराज यांच्या मूर्तीचे सुंदर असे दर्शन घडते. आणि मला नशिबाने लाभलेले माझे गुरु श्री गुरुवर्य पंचमगिरी महाराज यांचे देखील इथे दर्शन होते. ह्या मूर्तींमध्ये अजूनही जिवंतपणाचा भास होतो. एक प्रकारचे हे एक बोलके दर्शनच. डोंगरांच्या माथ्यावर बसलेला हा जोगमठ म्हणजे निसर्गाने दिलेले एक वरदानच म्हटले पाहिजे. जोगमठाच्या परिसरातच हा सुंदर असा एक तलाव,
तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.